हाय हॅलो नमस्कार, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये, ज्याचं नाव आहे क्राफ्ट विथ सुजू. तर मी आज तुम्हाला या व्हिडिओमध्ये गौराईसाठी वेणी कशी बनवायची ते दाखवणार आहे. ह्याच्या आधीच्या व्हिडिओमध्ये मी तुम्हाला मोगऱ्याच्या फुलाचा गजरा पाईप क्लीनरपासून कसा बनवायचा ते दाखवलेलं आहे. तिथे जाऊन तुम्ही नक्की बघा. तर इथे बघा, आपल्याला ज्या वेणी बनवायच्या आहे त्याच्यासाठी फ्लॉवर बनवायचे आहेत. तर इथे मी 2 शेडचे फ्लॉवर बनवत आहे. इथे डार्क पिंक आणि लाईट पिंक कलर घेतलेला आहे, त्यानंतर लाईट ग्रीन आणि डार्क ग्रीन कलर घेतलेला आहे. तर इथे बघा, अशा प्रकारे व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं जो आपला अख्खा पाईप क्लीनर आहे तो अशा पद्धतीनं करून घ्यायचा. आणि त्यानंतर इथे बघा 2 शेड करून घेतलेले आहेत अशा पद्धतीनं. तर त्यानंतर आपल्याला पानं पण बनवायचे आहेत. तर ही सेम प्रोसिजर पानासाठी पण आहे. तर इथे बघा, हे लाईट ग्रीन कलर घेतलेला आहे, त्यानंतर हा डार्क ग्रीन कलरनी त्याला नॉट बांधून घेतलेली आहे. आणि त्याच्यानंतर हे पूर्ण हातामध्ये 2 बोटाच्या साहाय्याने पकडून पूर्ण अशा प्रकारचे पाकळ्या बनवून घ्यायच्या आहेत आपल्याला आणि पानं बनवून घ्यायचे आहेत. त्यानंतर इथे बघा, जे फुलाच्या मधलं आहे, इथे बघा मी हे फ्लोरल स्टेमन्स घेतलेलं आहे. तर इथे अशा पद्धतीनं आपल्याला जो फुलाचा मिडलचा जो पोर्शन आहे तो बनवून घ्यायचा आहे. इथे मी माझ्या बोटाच्या मेजरमेंटने कट करून घेतलेलं आहे. त्यानंतर आपल्या ज्या फुलांच्या पाकळ्या आहेत त्या आपण अशा पद्धतीनं चिटकून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. तर पूर्ण आपण एखादी पाकळी जर एकमेकांना चिटकून घ्यायला लागलो तर तिला थोडा वेळ असं हातात पकडून ठेवायचं, जेणेकरून ती चांगल्या पद्धतीनं चिटकेल. इथे बघा, तुम्ही दुसरे पण कलरचे शेड घेऊ शकता. डार्क ब्ल्यू आणि जे काही फेंट ब्ल्यू आहे, स्काय ब्ल्यू कलर, त्यांनी पण तुम्ही बनवू शकता. त्यांनी पण खूप सुंदर प्रकाराची वेणी बनवून होते. तर इथे बघा, आपलं जे फूल आहे ते अशा पद्धतीनं रेडी झाले. त्याच्या ज्या मागच्या दांड्या उरलेल्या आहेत त्या आपण अशा पद्धतीनं कट करून घेऊया. आता आपल्याला फुलाला जे मागच्या साईडून ग्रीन कलरचं लावायचं आहे. तर इथे बघा, मी ग्रीन कलरचं बनवून घेत आहे. तर इथे अशा पद्धतीनं चिटकून घ्यायचं व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. हाताच्या साहाय्याने ते जे काही आहे ग्रीन कलरचं केलेलं आपण ते अशा पद्धतीनं करून घ्यायचं, जेणेकरून फुलाचा जो मागटचा शेप असतो तो चांगल्या पद्धतीनं दिसेल, या पद्धतीने करून घ्यायचं आहे. तर इथे बघा, हे फूल आपलं रेडी झालेलं आहे. त्याच्यानंतर मी असेच दुसरे फूल बनवून घेते. त्यानंतर आपल्याला जी वेणी करायची आहे त्याच्यासाठी हे आयर्न स्टिक्स घेतलेलं आहे, ग्रीन आयर्न स्टिक्स. तर इथे अशा प्रकारे बेंड करून घ्यायचं, जो काही आपला वेणी बनवण्याचा आकार आहे त्या पद्धतीनं. त्यानंतर मी इथे डार्क ग्रीन कलरचा पाईप क्लीनर घेतलेला आहे. ती जी स्टिक आहे त्याच्या एका साईडला ग्ल्यू लावून घेतलेला आहे आणि त्यानंतर ग्रीन स्टिक अशी जोडलेली आहे. तर ग्रीन स्टिक ती जी स्टिक आहे ती आपल्याला पूर्णपणे ग्रीन कलरचा जो पाईप क्लीनर आहे त्यांनी असे हाईड करून घ्यायचे आहे. इथे बघू शकता. आता आपण मिडलपासून फ्लॉवर चिटकवायला चालू करूया आणि त्यानंतरचे इक्वल डिस्टन्सनी दोन्हीकडे पण 2-2 फ्लॉवर अटॅच करून घेऊया. तर इथे बघा, मी मिडलचा फ्लॉवर त्यानंतर त्याच्या शेजारचा फ्लॉवर चिटकून घेतलेला आहे. आणि ही जी प्रोसिजर आहे, ह्या जो मिडलचा फ्लॉवर आहे त्याच्या 2 पाकळ्या आणि जे आपल्या त्याच्या लेफ्ट साईडचा किंवा राईट साईडच्या ज्या फूल आहे त्याचा जी मिडलची पाकळी त्या अशा पद्धतीनं जोडून घ्यायची आहे. हे पूर्ण मी जोडून घेतलेलं आहे. यानंतर आपण जे काही पानं आहेत ते चिटकून घेऊया. तर इथे बघा, मागच्या साईडला आपण अशा पद्धतीनं 2 ज्या पाकळ्या आहेत त्याच्या मिडल साईडला आपण पान जोडून घेत आहोत व्हिडिओमध्ये दाखवलेल्या पद्धतीनं. आणि अशाच पद्धतीनं ही जी आपली वेणी आहे ती तयार झालेली आहे. वेणी कशी वाटली ही कमेंट करून नक्की सांगा. आणि नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवर हवा आहे तेही मला सांगा. यानंतर मी माझ्या गौरीचे मुखवटे यानंतरच्या नेक्स्ट व्हिडिओमध्ये रिव्हील करणार आहे. तर व्हिडिओ कंटिन्यू बघा. आणि काही क्वेश्चन्स असतील तर मला कमेंट बॉक्समध्ये विचारा.
व्हिडिओ पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद.